महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन सुरू असून प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले आहे. बालाजी मंदिरात आरतीकडून शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग नोंदविण्यात आलाय. या मेळाव्यातून कोणाची उमेदवारी निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपण या प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी किती सक्षम आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मोरबाग विलासनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनाची सुरुवात बालाजी मंदिरात आरती करून करण्यात आली. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग नोंदविण्यात आला. या मेळाव्यात महेश साहू, विशाल गुप्ता, निलेश गुप्ता, सुनील घोरमाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी अजेश बिजवे, रीना प्रवीण भोरे, सरोज सुगंजन गुप्ता आणि प्रथमेश गवई यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. या चारही इच्छुक उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभाग घेतला. यामधून पक्षाकडून सरोज सुगंजन गुप्ता आणि रीना प्रवीण भोरे ही दोन नावे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 6 मोरबाग विलासनगर मधून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठीचे हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. नमस्कार दर्शकांना, जसं की आपल्याला माहिती आहे, लवकरच अमरावती येथे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. याचकरिता आपल्याकडे मसानगंज आणि विलासनगर येथील प्रभाग क्रमांक 6 येथील आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, सोबतच प्रथमेशजी गवई, अजयजी बिजोरे आणि रीनाजी भोरे, सरोज सुगमचंदजी गुप्ता यांचे समर्थक आपल्यासोबत जुळलेले आहेत. पाहूया यांची प्रतिक्रिया सध्या याबद्दल काय आहे. मी प्रवीण भोरे. प्रभागात आतापर्यंतचा जो झालेला विकास होता तो अर्धवट होता आणि तो पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार, अमरावती शहराचे आमदार सुलभाताई खोडके आणि विधान परिषदेचे आमदार संजयजी खोडके यांनी भरपूर निधी देऊन, जसं की आपल्या विहाराला पैसे दिले 65 लाख रुपये, रस्ते 4 कोटी 17 लाखाचे आहे, नाल्या, स्वच्छता, या सगळ्या गोष्टीचा विकास जो होऊन राहिलेला आहे हा आमदार सुलभाताई खोडकेच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच तो पूर्ण करण्यात येत आहे. आणि सध्या आपली परिस्थिती कशी आहे, म्हणजे आपण कशा प्रकारे सध्या लोकांसोबत जुळलेलो आहोत. आता यावेळेस राष्ट्रवादीची परिस्थिती अत्यंत उत्तम असून शहरात भरपूर उमेदवार तिकीटसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीजवळ गर्दी करत आहे. मागच्या 8 वर्षापासून इलेक्शन झालेले आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही, तर अजूनही लोक कशा प्रकारे लोकप्रतिनिधी त्यांच्या लोकांसोबत किंवा जनतेसोबत कसे कनेक्ट करत आहे ते थोडं सांगू शकता का? मागच्या 5 वर्षात जे नगरसेवक होते त्यांनी जो विकास केला त्या विकासात लोकांना कमी कुठंतरी वाटून राहिली, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पर्याय शोधला. आणि आता यावेळेस अमरावती शहरात राष्ट्रवादीच्या भरपूर उमेदवार निवडून देईल आणि विलासनगर, मोरबाग, गवळीपुरा प्रभागात 4ही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून येतील असा मला विश्वास आहे. मी प्राध्यापक प्रथमेश ममता रविकांत गवई, विलासनगर, मोरबाग, गवळीपुरा प्रभाग क्रमांक 6 इथून सर्वसाधारण पुरुष राखीव यामधून SC मधून मी उमेदवारी दाखल करत आहे. माननीय आमदार सौ सुलभाताई संजयरावजी खोडके व माननीय विधान परिषदेचे सदस्य श्री संजयरावजी खोडके यांच्यावर विश्वास ठेवून मी आज इथून उमेदवारी आम्ही काही दिवसात दाखल करणार आहे. प्रभागाच्या काही समस्या आहे, आपल्या प्रभागाच्या खूप म्हणजे मागासलेल्या प्रभागमधून आज विलासनगर, मोरबाग, गवळीपुरा इथे पाहिल्या जातात. नाल्याच्या समस्या, रस्त्यांच्या समस्या, स्ट्रीट लाईटच्या समस्या, या सर्वांवर काहीतरी उपाय म्हणून आम्हाला भविष्यात काम करायचं आहे आणि त्याकरिता आम्ही सर्व इथे उमेदवारी दाखल करणार आहे. आज आमच्या इथे आज परिवार मेळावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, त्याकरिता आज आम्ही आमचे सर्व समर्थकासह इथे उपस्थित झालेलो आहे. मैं विशाल सुगंचन जी गुप्ता, माजी सभापति सुगंचन जी गुप्ता का सुपुत्र, मेरी माता श्रीमती सरोज सुगंचन जी गुप्ता इस बार इलेक्शन में उतरी हुई है, जो मोरबाग प्रभाग से OBC महिला प्रवर्ग में उतरी है. तो आज यहाँ पर जो मेड़ावा भराया हुआ है संजय भाऊ खोड़के ने और सुलभाताई खोड़के आमदार ने, तो इसके अंदर हमारे इस प्रभाग से कई सारे लोगों ने हमें खूब सारा
आशीर्वाद दिया और सहयोग दिया, जिसका हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं। और आने वाले चुनाव में हम हमारी माता जी के लिए खूब खूब जोर शोर से कोशिश कर रहे हैं और आप सभी से आशीर्वाद चाहते हैं। धन्यवाद। सेवा करने के हेतु से आए हो। नमस्कार, मैं राजेश किशोर बिजोरे, प्रभाग नंबर 6 राष्ट्रवादी पैनल से खड़ा हूँ। और अभी हम जितना घूमे हैं प्रभाग में, हमें अच्छा खासा समर्थन मिला है। जो भी काम है हम पूरा करेंगे, हमारे पूरे साथियों के साथ मिलकर करेंगे। महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारचे शक्ती प्रदर्शन आणि राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शक्ती प्रदर्शनामुळे निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे।